शिकायचं का की थोडंफार दमलेत तर झोपून घेऊया? देवाच्या वचनाकडे पूर्ण लक्ष आहे नक्की? हालेलुया. चला आज शिकूया मग थोडंसं काहीतरी. देवाला सांगू की आम्हाला शिकव. आमेन. आम्ही शिकण्यासाठी तुझ्याकडे आलो आहोत, आम्ही ऐकण्यासाठी आलो आहोत, आणि म्हणून आज आमच्याशी बोल. आमेन. आमेन. येथे किती जण कॅथलिकमधून किती जण आलेत? रोमन कॅथलिकमधून जरा हात वर कराल का? कमी लोक दिसत आहेत. जास्त भरती आमच्या हिंदू लोकांचीच आहे. मग तुम्ही चर्चमध्ये ते राख लावून घेतले का? अशी किती जणांनी अशी राख लावून घेतली होती? राखेचा बुधवार ना केला होता का? यावेळेला नाही केला तो? करायला पाहिजे ना? नाही करायचा? आता सापडले परत. भाऊ, या राखेचा बुधवार याच्या मागे आध्यात्मिक अर्थ काय आहे? बायबलचं वचन या आम्हाला काय शिकवतं? हालेलुया. एक 2-3 ठिकाणी या राखेविषयी लिहिलेलं आहे, पण एक ठिकाणी खूप सुंदर छान वचन आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं प्रभू येशू काय म्हणतो याच्याविषयी पहा. मत्तयाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 41 आपण वाचू. मत्तय 12 वचन 41. मत्तय 12:41, पान नंबर 1158. निनिवेची माणसे न्यायकाळी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा, योनापेक्षा मोठा असा कोणी येथे आहे. हां, हालेलुया. काय म्हटलंय पहा. प्रभू येशू तिथे जे त्यांचे धर्म पुढारी होते, त्यावेळचे धर्म पुढारी होते, ज्ञानी पंडित नाही का, लोकांना शिकवणारे, उपदेश करणारे, आणि ज्यांच्यावर लोकांचा खूपच विश्वास होता, जसं की आजही आहे ना. जे आजही धर्म पुढारी आहेत त्यांच्यावर लोकांचा भरपूर विश्वास आहे. ते काही बोलले तरी त्यांना ते देवाचा शब्द वाटतो. आणि अशा लोकांपुढे प्रभू येशू निनवेचं उदाहरण देत आहे. काय म्हणतोय तो पहा. तो त्या लोकांना सांगतोय, जेव्हा ते लोक प्रभूकडे चिन्ह मागत होते त्यावेळेला प्रभू येशू त्यांना उदाहरण देऊन काय सांगतोय पहा. निनवेची माणसे न्यायकाळी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवतील. निनवेची कुठली माणसं? निनवेची माणसं. कधी? न्यायकाळी. न्यायाचा दिवस येणार आहे ना, त्या दिवशी. काय म्हटलंय? कुठल्या पिढीला? या पिढीला. जे त्यावेळेला जे लोक होते, जी पिढी होती, त्या पिढीविषयी तो बोलतो आहे. काय करतील? दोषी ठरवतील. काय म्हटलंय? कोण दोषी ठरवतील? निनवेतले लोक. कोणाला दोषी ठरवतील? त्यावेळेला जी पिढी होती त्या पिढीतल्या लोकांना दोषी ठरवतील. का बरं? निनवेचे लोक न्यायाच्या दिवशी इतर लोकांना दोषी ठरवतील. असं निनवेच्या लोकांनी काय केलं होतं? निनवेकडे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे ते पिढीतल्या लोकांना दोषी ठरवणार होते? अशी काय होती क्वालिटी त्यांच्याकडे? काय पात्रता होती? वाचूया.
जाऊया योनाकडे जाऊया. योनाच्या पुस्तकात 3ऱ्या अध्यायात वचन 4 ते 9 पाहू. पान नंबर 1104. योनाचं पुस्तक 3रा अध्याय वचन 4. योना 3:4. आणि योना एका दिवसाच्या वाटचालीपर्यंत नगरीत जाऊ लागला आणि त्याने गाजवून सांगितले की अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. आणि निनवेतल्या मनुष्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उपासाची घोषणा केली आणि मोठ्यापासून लहानापर्यंत ते गोंताट नेसले, कारण निनवेच्या राजाकडे वर्तमान पोचले होते. तेव्हा त्याने आपल्या राजासनावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोंताट नेसून राखेवर बसला आणि राजाने त्याच्या व त्याच्या प्रधानांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले की मनुष्यांनी किंवा पशूंनी, गुरांनी किंवा मेंढरांनी काही चाखू नये, चरू नये व पाणी पिऊ नये. 9 पर्यंत. तर मनुष्य व पशु यांनी गोंताट नेसावे आणि मोठ्याने देवाला हाक मारावी आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हातातल्या जुलमापासून फिरावे. न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल, अनुतापेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल. पहा, इथे पाहायला मिळतं आपल्याला का निनवेविषयी प्रभू येशूचं मन चांगलं झालं आहे. निनवेविषयी देव असं का म्हणत आहे की न्यायाच्या दिवशी ते तुम्हाला दोषी ठरवतील. कारण इथे आपल्याला पाहायला मिळतं काय केलं होतं निनवेने. असं 3ऱ्या अध्यायातलं 4थं वचन म्हटलं आहे, योना एका दिवसाच्या वाटचालीपर्यंत नगरीत जाऊ लागला आणि त्या नगरामध्ये म्हणजे निनवेमध्ये त्यांनी गाजवून सांगितलं. काय सांगितलं त्याने? अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. खूप मोठा 1 तासाचा उपदेश केला का त्याने? 1 वाक्यात उपदेश आहे. फक्त 1 वाक्य. 1 मिनिटसुद्धा बोलायला त्याला लागलं. परंतु ऐकणारे धन्य की त्यांना ते समजलं. हालेलुया. आपण वर्षानुवर्ष ऐकत आहोत, आता 1 तास ऐकणार आहोत. आपल्याला किती समजलं हा मोठा प्रश्न आहे. पण निनवेतल्या लोकांना योनाचा उपदेश 1 मिनिटाच्या आत समजला. तो एवढंच बोलला, अजून फक्त 40 दिवस राहिलेले आहेत आणि काय होईल त्याच्यानंतर निनवेचा पूर्ण नाश केला जाईल. हे कोणी सांगितलं होतं? देवानं सांगितलं होतं योनाला की निनवेमध्ये जा आणि तिथल्या लोकांना तू काय कर? हा उपदेश कर, हा संदेश दे आणि त्यांना सावध कर. हालेलुया. देव किती चांगला आहे बघा प्रियांनो. तो लगेचच आपल्यावर कुठलीही ॲक्शन घेत नाही. आमचा देव खूप चांगला आहे. तो लगेचच कोणतीही गोष्ट, आपला क्रोध किंवा आपला राग आपल्यावर आणत. तो पहिला काय करतो? आपल्याला संधी देतो की आपण पश्चाताप करावा. हालेलुया. तो काय करतो? आपल्याला संधी देतो की आपण पश्चाताप करावा आणि त्याच्याकडे वळावं. आणि तीच संधी निनवेतल्या लोकांना दिली. निनवेतल्या लोकांनी हे ऐकलं आणि 5व्या वचनात काय म्हटलंय पहा, निनवेतल्या मनुष्यांनी देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. कोणावर विश्वास ठेवला? सांगणाऱ्यावर नव्हे. हा सांगणारा जे काय बोलला ते त्याचे शब्द नव्हते, हे त्यांनी ओळखलं की याच्या मुखातून जणू काय देव आमच्याशी बोलत आहे. हालेलुया. आणि त्याच्या बोलण्यावर निनवेतल्या लोकांनी काय केलं? विश्वास ठेवला. 6व्या वचनात, आणि त्यांनी काय केलं? मग ते ऐकल्यानंतर विश्वास ठेवला. नंतर त्यानं काय केली? उपवासाची घोषणा केली. नुसता उपवास नाही, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत
काय केलं त्यांनी? गोंताट नेसलं. काय केलं? आपण नेसू का? हॅलो, एवढी चांगली आपण उपवासाला पण खूप छान कपडे घालून बसतो. पहिली गोष्ट, उपवासाला किती जण बसतात हा पण मोठा प्रश्न आहे ना. निनवेतल्या लोकांनी ऐकल्याबरोबर त्यांनी काय केलंय? उपवासाची, आणि कसा उपवास? साधा उपवास नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी करायचा. तो पण कसा? अंगामध्ये काय घालायचं होतं? गोंताट. गोंताट माहीत आहे ना सगळ्यांना? शेतकरी लोक आहेत, माहीत असणारच, बरोबर ना? आहे की नाही घरात? नसेल तर घेऊन जा. हालेलुया. आणि मग काय झालं पुढे पहा. का नेसलं बरं? का म्हटलंय बघा. कारण निनवेच्या राजाकडे वर्तमान पोहोचले होते. म्हणजे राजाला पण ही बातमी कळली. हालेलुया. आणि मग काय झालं पहा. तेव्हा त्याने आपल्या राजासनावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोंताट नेसून राखेवर बसला. हालेलुया. माणसांपेक्षा राजा किती चांगला आहे बघा. माणसांनी फक्त लिहिलंय तिथे माणसांविषयी गोंताट नेसले, पण राजा त्याच्यापेक्षा भारी आहे. त्याने एक लक्षात घ्या प्रियांनो, तुम्ही सूट घातलाय आहे ना, तुमच्याकडे छान सूट आहे, रोज तुम्हाला मान आहे, आदर आहे, सन्मान आहे, तुम्ही सुटामध्ये फिरताय, छानपैकी फिरताय, तो तुम्ही काढून टाकाल आणि गोंताट नेसाल? नेसाल का? जाऊ दे, सूट नाही, ह्या साधे कपडे घातलेत, काढून टाकून गोंताट नेसाल? कोणाचीच तयारी नाही बघा. मग राजाची तयारी किती असेल? त्याला त्या नगरामध्ये मान आहे, त्याला त्या नगरामध्ये खूप मोठा सन्मान आहे, त्याच्यासमोर लोक आदराने झुकतात, त्याला येऊन तिथे नमन करतात, त्याच्याकडे सोन्याचं मुकुट असेल, सोनं चांदी पैसा सगळं, चांगली वस्त्र आहेत, झगा आहे त्याचा राजाचा, वेगळा झगा असतो तो, माहीत आहे ना? हां. आणि ते सगळं त्यानं बाजूला ठेवलं आणि तो सुद्धा लोकांबरोबर, लोकांबरोबर गोंताट नेसून राखेमध्ये बसला. का? हे सगळं कशासाठी करतोय? हे लोक का करतायत हे सगळं? का करतायत सगळं? नुसता राजाच बसला नाही, नुसते लोकच बसले नाही, आणखीन पुढे वाचा 7व्या वचनात. आणि राजाच्या व त्याच्या प्रधानांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले की मनुष्यांनी किंवा पशूंनी, गुरांनी किंवा मेंढरांनी काही चाखू नये, चरू नये व पाणी पिऊ नये. हो, गुरांनी सुद्धा नाही, म्हणजे गुरांचा पण उपवास. हालेलुया. तर मनुष्य व पशु यांनी गोंताट नेसावे. गोंताट नेसावे आणि काय करावं? देवाला हाक मारावी. काय करावं? बघा, बोलायला पण आपल्याला जड जात आहे. देवाला हाक मारावी मोठ्याने. गोंताट नेसावं आणि काय करावं? हां, मारा ना मग. गोंताट नका नेसू, निदान हाक तरी मारा. हालेलुया. कशाला? आता एवढं सगळं कशाला? पुढे त्याचं उत्तर आहे. एवढं सगळं कशासाठी करायचं? कारण प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातातल्या जुलमापासून फिरावं म्हणून. हालेलुया. काय म्हटलंय? प्रत्येकानं आपल्या कुमार्गापासून, जुलमापासून. कुमार्ग म्हणजे वाईट मार्ग. कुमार्ग म्हणजे काय? वाईट मार्ग. भांडणं करतात का? भांडणं कबूल करायचं नाही, आहे की नाही?
नवरा बायकोला ओरडतो का, मारतो का? कबूल करायचं नाही. बायको नवऱ्याला गुपचूप बाजूला कुठेतरी लपून कुरकुर करते का? पटतंय? त्याच्यासमोर नाही करतायत, त्याच्या मागे करते का? करते की नाही? कबूल करायचं नाही. का म्हणतोय असं सांगतो पुढे मी. मुलं आपल्या आईवडिलांविरुद्ध वागतात की नाही? वागतात का? कबूल करणार नाही. आपण मंडळीतल्या लोकांविरुद्ध वागतो का? देवाच्या सेवकाच्या विरुद्ध वागलोय का? वाईट बोललोय का? हालेलुया. हे काय आहेत? कुमार्ग आहेत. ह्या वाईट गोष्टी आहेत. तुमच्या भाषेत फारव्याट. हालेलुया. आणि काय म्हटलं? देवाने हेच पाहिलं आणि देवानं निरोप पाठवला योनाकडे, जा आणि निनवेला सांग 40 दिवस आहेत, नंतर सगळी वाट लावून टाकेन. हालेलुया. आणि निनवेच्या लक्षात आलं की खरोखर आपण देवाच्या विरुद्ध खूप वाईट वागलेलो आहोत आणि म्हणून पश्चाताप करावा यासाठी त्यांनी गोंडताट नेसला आणि राखेमध्ये बसले. हालेलुया. आपल्या चर्चमध्ये काय केलं जातं? राखेचा बुधवार आहे, जायचं तिकडे आणि काय करायची? अशी राख घ्यायची आणि क्रुसासारखी फासायची आणि घरात यायचं. झाला, पश्चाताप संपला. एक परंपरा राहिली आहे. फक्त काहीतरी करायचं लोकांना दाखवण्यासाठी. राखेचा बुधवार आहे, पण त्याच्या मागचा अर्थ कोणालाच माहिती नाही आहे. हालेलुया. आपल्याला तरी कुठे माहिती आहे? आपण त्यांच्याकडे बोर्ड दाखवतोय. ते चर्चमध्ये गेले, त्यांनी राख फासून घेतली आणि ते आले. पण आपण तेवढं तरी केलं आहे का? कुमार्ग आपल्यामध्ये नाही आहेत कोणाकडे. मग मला सांगा, 40 दिवस उपवास, 40 दिवस पश्चाताप कोणी करायला पाहिजे? कोणीच बोलत नाही आहे. हालेलुया. म्हणजे हे 40 दिवस आपण पण असं समजलं तर की आम्हाला पण एवढेच दिवस दिलेत आणि 41व्या दिवशी प्रभू येणार. मग आम्ही तर गोंडताट पण नाही नेसला, आम्ही राखेत पण बसलो नाही, आम्ही आरोळी पण नाही केली, आम्ही पश्चाताप पण नाही केला, आम्ही प्रार्थनेत क्षमा पण मागितली नाही. आमचं काय? हालेलुया. अरे ते लोक निदान हे 40 दिवस उपवास तरी करणार आहेत, तुम्ही करता का? आपण आपल्याला स्वतःला खूप शहाणे आणि खूप न्यायी समजतो, पण वचन आपल्याला विचारतंय, त्यांना जेव्हा संदेश समजला त्याबरोबर त्यांनी देवासमोर पश्चाताप करण्यासाठी आरोळी मारायला सुरुवात केली. हालेलुया. आणि हे ते दिवस आहेत. या 40 दिवसात लोक काय करणार आहेत? पश्चाताप करणार आहेत, आरोळी करणार आहेत. हालेलुया. आणि काय केलं बघा, त्यांनी म्हटलंय 9व्या वचनामध्ये, न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल. काय विश्वास त्यांचा? आपण देवाला आरोळी करू आणि देव दयाळू आहे, तो आपल्याकडे वळेल. हालेलुया. आणि अनुतापेल म्हणजे आपला त्याचा क्रोध तो काढून टाकेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल. हालेलुया. हालेलुया. आणि निनवेने हे केलं म्हणून निनवे वाचली. वाचली की नाही? पुढे वाचा, तुम्हाला समजेल. निनवे वाचली. निनवेतल्या लोकांचा पश्चाताप, राजाचा पश्चाताप देवाला आवडला आणि म्हणून येशू त्या पुढाऱ्यांना, तिथल्या लोकांना निनवेचं उदाहरण देऊन सांगतोय. मगाशी वाचलं ते,
की ते लोक न्यायाच्या काळी तुमच्या विरुद्ध उभे राहतील आणि तुम्हाला दोषी ठरवतील. कारण तिथे तर फक्त योनानं उपदेश केला होता, संदेश दिला होता, परंतु इथे योनापेक्षा कोणीतरी मोठा आहे, पण त्याचं तुम्ही ऐकत नाही आहात. हालेलुया. आमच्याकडे योना आहे की योनापेक्षा मोठा आहे? आहे ना. आपण त्याचं ऐकतोय का? जे ऐकत नाहीत त्यांना विचारतो मी. हालेलुया. आमच्याकडे योनापेक्षा मोठा आहे, तो आहे की नाही? योनाने चिन्ह चमत्कार केले होते का निनवेमध्ये? केले का? बोला ना. केले का? कोणाला आजाराला बरं केलं का गेल्यावर तिथे? लंगड्याला चालतं केलं का तिकडे? आंधळ्याला डोळे दिले का तिथे? आणि मग त्याने उपदेश केला का? अगोदर चमत्कार दाखवले का की मी देवापासून आलेलो आहे म्हणून? नाही. निनवेतल्या लोकांनी कोणताही चिन्ह पाहिलं नाही, कोणताही चमत्कार पाहिला नाही, तर फक्त एक वाक्याचा संदेश त्यांच्या हृदयात, त्यांच्या मनामध्ये इतका भिडला की त्यांचं मन पूर्णपणे बदलून गेलं. आज देवाचं वचन, तसंच वचन आमच्यापर्यंत पोचतंय. आमची मनं बदलतायत का? जर आमचं मन बदलेल तर निनवेप्रमाणे आम्ही पण न्यायाच्या दिवशी त्यांच्याबरोबर उभे असू आणि आमची जी पिढी आहे त्या पिढीला दोष देऊन म्हणू, तुम्ही येशूचं ऐकलं नाही. हालेलुया. राख फासणं सोपं आहे, कपाळाला राख लावणं खूप सोपं आहे, पण आपण केलेल्या वाईट गोष्टींचा पश्चाताप करणं हे खूप अवघड आहे. हालेलुया. परंतु जो हे करतो त्याच्यासाठी देवाचे रस्ते उघडे आहेत. हालेलुया. त्याच्यासाठी देवाचं घर उघडं आहे. आमेन. गोंताट आणि राख हे काय आहे? दुःख, शोक, भयंकर अतिशय दुःख झाल्याचं ते एक प्रतीक आहे. जे इतकी टोचणी त्यांना, इतकं वाईट वाटलं की आता आपण संपणार. त्याच्यापेक्षा गोंताट नेसलेलं राख फासलेली बरं, की आपली दया देवाला येईल आणि आपण त्या नाशापासून वाचू. राजा देखील तळमळला ते ऐकून, त्याचं पण मन बदललं. हालेलुया. त्याने झगा काढून टाकला, मान सन्मान सगळं बाजूला ठेवलं, इतका नम्र झाला की लोकांना सुद्धा ताकीद दिली, या सगळेजण. हालेलुया. जर देवानं हे आमच्यापर्यंत निरोप पोचवलाय तर याच्यावर उपाय सुद्धा त्याच्याकडेच आहे. हालेलुया. आज जर देवाचा राग, देवाचा क्रोध, देवाचे शाप आमच्यावर असतील तर उपाय त्याच्याकडेच आहे आणि तो उपाय आमच्यावरच अवलंबून आहे. आम्हाला गरज आहे पश्चाताप करण्याची. हालेलुया. आठवा ना जरा काय 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 वाईट वाईट केलंय ते वचन माहीत असून सुद्धा. आमेन. होतील का रोज आपल्या प्रार्थना? त्यांच्याप्रमाणे पूर्वीसारखं नका करू, निनवेतल्या लोकांसारखं मात्र केलंच पाहिजे. हालेलुया. निनवेतल्या लोकांनी ऐकलं. आज लोक ऐकतात का हो आपलं? योनासारखेच आपण जातो ना देवाचा संदेश घेऊन, ऐकतात का आपलं? आपण तर थोडेफार चमत्कार पण करतो. गावात जाऊन प्रार्थना केल्यावर होतात ना चमत्कार, ऐकतात का आपलं? तेव्हा येशू प्रत्यक्ष या गोष्टी करत होत्या तरी तिथल्या लोकांनी त्याचं ऐकलं. आजही लोक ऐकत, मग त्यांच्यावर काय परिस्थिती येईल? हालेलुया. त्यांच्यावर किती भयंकर परिस्थिती होईल. ते नाशास कारणीभूत आहेत की नाही? बरोबर ना? पण देव सगळ्यांना वाचवू पाहतो. हालेलुया.
किती बरं होईल त्यांना सांगणारा कोणीतरी त्यांच्यातला भेटला तर, की बाबा ही राख अशी लावून काय फायदा नाही आहे, है ना. आता या 40 दिवसात काय करणार ते? चिकन मटन खाणार नाहीत. दाढी पण वाढवतात ना, वाढवतात ना. तुम्ही बोलत नाहीत ते. तुमच्यापैकी किती जण वाढवणार आहेत? म्हणजे यांचा पश्चाताप कुठे? दाढी वाढवण्यापर्यंत. तो किती दिवस? 40 दिवस. आणि 41व्या दिवशी काय करतात? दारू पितात. हा झाला पश्चाताप. 40 दिवस दारू सोडतात. दारू सोडतात, वाईट गोष्टी सोडतात. फक्त 40 दिवस. 41व्या दिवशी जे सोडलं होतं ते परत घेऊन बसायचं. ह्याला पश्चाताप म्हणतात का मला सांगा? अरे मग ते 40 दिवस कशाला सोडलं होतं? लोकांना दाखवायला. हालेलुया. घरात 41व्या दिवसाची तयारी करून ठेवली होती. म्हणजे घरात पण होती, डोक्यात पण होती. फक्त 41व्या दिवसाची वाट बघत होता, कधी एकदा येतोय तो. बरोबर ना. हा आहे जगातली प्रथा, परंपरा. पण आम्हाला जगाच्या परंपरेप्रमाणे नाही चालायचं आहे. आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. हालेलुया. कारण देवाचं वचनच आम्हाला सर्व उत्तम गोष्टी मिळवून देतं. हालेलुया. येशू ख्रिस्त तर त्याचे स्वतःचे लोक होते, त्यांच्याकडे गेला, त्यांना सांगत होता, परंतु लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. हालेलुया. निनवेतलेले यहुदी होते का? नाही. परके लोक होते ते, पण त्यांनी ऐकलं. हालेलुया. कॅथलिकांनो तुमचं किती वाईट होणार, आणि हिंदूंनो तुमचं किती चांगलं होणार. आनंद वाटतोय की नाही? जे त्याचे होते त्यांनी त्याचा स्वीकार केला, त्यांनी त्याचं ऐकलं नाही. ते पश्चाताप करत कुमार्ग, मूर्तीपूजा हा कुमार्ग आहे, वाईट मार्ग आहे. व्यभिचार वाईट मार्ग आहे, खोटं बोलणं वाईट मार्ग आहे, भांडण करणं वाईट मार्ग आहे, कुरकुर करणं वाईट गोष्टी आहेत. आणि देव म्हणतो या सर्व वाईट गोष्टी ज्या आज्ञेमध्ये दिलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध करणाऱ्यांनी आज जरी पश्चाताप केला तरी न्यायाच्या दिवशी ते सोडवले जातील. हालेलुया. म्हणजे आजही देवानं संधी दिलेली आहे, आजही देवाकडे प्रेम आहे, आजही तो आमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. हालेलुया. पोचवाल का तुम्ही देवाचा निरोप? किती जण योना बनून जातील लोकांकडे की बाबा राख फासायची गरज नाही, तुला पश्चातापाची गरज आहे, तुझ्या वाईट कर्म सोडण्याची गरज आहे, तुझं मन बदलण्याची गरज आहे. हालेलुया. पण लोक आज इतके कठीण झालेले आहेत ना की त्यांना पस्तावा पण होत नाही आणि त्यांना पश्चाताप पण होत नाही. बरोबर की नाही? चुकून कदाचित एखाद्या फादरने जर असं सांगितलं ना तरी ते त्याचं ऐकणार नाही. ते म्हणतील हा फादर बिघडलाय, हा पण प्रोटेस्टंट झाला वाटतं. इतके कठीण हृदयाचे लोक झालेले आहेत आजचे. बरोबर की नाही? खोटं बोलतोय का मी? अरे येशूचं ऐकलं नाही, जिवंतपणे उभा राहून सांगत होता तरी. कोणाचं ऐकत होते त्यावेळेला? त्यावेळेच्या पुढाऱ्यांचं ऐकत होते. त्या पुढाऱ्यांनी चिन्ह केली होती, चमत्कार केले होते? नाही. येशू हे सगळं करत होता कारण तो दाखवून देत होता की देवानं मला पाठवलं आहे, मी तो आहे ज्याला मला सर्व अधिकार दिलेला आहे. परंतु तरी जे त्याचं ऐकत, ते पुढाऱ्यांचंच ऐकत होते. आजही तसंच आहे. येशूचं ऐकत नाही कोणी, बायबल वाचत नाही कोणी, बायबलमधलं वचनाकडे कोण लक्ष देत नाही. तुम्ही सांगायला गेलात तर ते म्हणतील आम्हाला माहीत आहे. आला मोठा प्रोटेस्टंट सांगायला. हालेलुया.
म्हणून तुम्ही गप्प बसलात का? नाही, ओरडा, तरी पण ओरडा. हालेलुया, हालेलुया. ऐकणारा ऐकेल. हालेलुया. न्यायाच्या दिवशी हिशोब द्यायला उभा राहील. हालेलुया. त्यावेळचे लोक जसे होते त्यापेक्षा आत्ताचे लोक अधिक कठीण झालेले आहेत. म्हणून या 40 दिवसात दाढी वाढवणे किंवा राख फासण्याची गरज नाही. मी म्हणेन मन बदलण्याची गरज आहे, पश्चाताप करण्याची गरज आहे, आपले वाईट मार्ग सोडण्याची गरज आहे. ते देवाला हवेत. निनवेतल्या लोकांनी ते सोडले आणि देवाला ते आवडलं. देवाने त्यांच्यावरचा क्रोध काढून टाकला. देव तोच देव आज आमच्यावरचा नाश किंवा आमच्यावरचा क्रोध काढून टाकणार नाही का? हालेलुया. तोच येशू आजही आमच्यामध्ये काम करत आहे ना. तोच येशू आजही आमच्याकडे आशेने पाहत आहे की नाही? हालेलुया. अरे येशूनं सांगितलं, त्याचं नाही ऐकलं. योहान काय म्हणत होता? त्याच्या अगोदर, येशूच्या अगोदर योहान काय म्हणत होता? पश्चाताप करा, देवाचं राज्य. त्याचं ऐकलं? येशू बोलला, येशू पण बोलला. मत्ते 4:17. मत्ती 4 चौथा अध्याय 17 वचन, पान नंबर 1144. 17 वचन. तेव्हापासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. योहान म्हणाला येशूच्या पूर्वी, पश्चाताप करा, आकाशाचे राज्य जवळ आले आहे. येशू स्वतः काय सांगत होता? वाचलं ना, बोला ना. 17. पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य. सांगा शेजाऱ्याला, पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आलं आहे. हां, नाहीतर देव सोडणार नाही. तुम्ही एकमेकाला सांगितलं, मला पण सांगा. हां, नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगायचो, तुम्ही जाणार वरती आणि मी राहणार खालती. बरोबर ना? हो म्हणताय, मी खाली राहायचं. पकडे गए. येशूच्या पूर्वी योहान सांगत होता, मग येशूने स्वतः सांगितलं, नंतर येशूचे शिष्य सांगायला लागले. पौल पण सांगत होता की नाही होता? बघा प्रेषितांची कृत्य 17 अध्याय वचन 30. प्रेषित 17 अध्याय वचन 30, पान नंबर 1336. तर अज्ञानाच्या काळाकडे देवाने कानाडोळा केला, परंतु आता तो सर्व मनुष्यास आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी पश्चाताप करावा. काय म्हणतोय पौल? अज्ञानाच्या काळाकडे देवानं काय केला? माहीत नव्हतं तेव्हा देवानं काय केलं? दुर्लक्ष केलं, क्षमा केली, सोडून दिलं, जाऊ दे. तुम्हाला आता माहीत आहे की नाही? तुम्ही आता अज्ञानी आहात का? ज्ञानी झालात की नाही? अहो म्हणा की नाही? ज्ञान मिळालं ना, सत्य समजलं ना, तरी पण वाईट करणार का? मग देव कानाडोळा करणार नाही. देव दुर्लक्ष करणार. तो कोणाकडे दुर्लक्ष करतो? ज्यांना माहीत नाही त्यांच्याकडे. हालेलुया. पुढे काय म्हटलंय? परंतु आता तो सर्व मनुष्यांस, कुठल्या जातीला किंवा धर्माला नव्हे, सर्व मनुष्यांस आज्ञा करतो की सर्व ठिकाणी त्यांनी काय करावा? पश्चाताप करावा. सर्व मनुष्यांनी, सर्व ठिकाणी, म्हणजे अमेरिकेत पण आणि इंडियात पण. बरोबर की नाही? फक्त निनवेत नव्हे. त्यावेळेला फक्त निनवेला सांगितलं होतं,
पण आता इथे परमेश्वर सर्व मनुष्यांना आणि सर्व ठिकाणी म्हणतो, आता सगळ्यांनी काय करा? पश्चाताप करा. हालेलुया, हालेलुया. कारण का? न्यायाचा दिवस जवळ. हालेलुया. अरे त्या निनवे कितव्या काळात होती? किती वर्षापूर्वी? मग त्यानंतर आता इतकी वर्ष झाली, मग त्यांच्यापेक्षा जास्त जवळ होतो आपण, बरोबर की नाही? ते दूर होते पण त्यांचा पश्चाताप, त्यांचं मन इतकं बदललं. अरे बापरे, 41व्या दिवशी देव वाट लावेल आपली. हालेलुया. मग आपण त्याच्यापेक्षा जास्त जवळ आलो. आपल्याला किती दिवस? म्हणा आजच दिवस, आजच पश्चाताप करायसाठी, आजच. हालेलुया. मग देव कधीही येऊ दे, कारण त्याची येण्याची वेळ त्यानं कोणाला सांगितलेली नाही आहे. हालेलुया. म्हणून आम्ही म्हणायचं की आजच आला तर मला माझं काय होईल, म्हणून मला पश्चाताप आजच केलं पाहिजे. माझं मन आजच बदललं पाहिजे. त्या सर्व वाईटापासून मी आजच फिरलो पाहिजे. हालेलुया. प्रेषितांची कृत्य बघा 26:20 पहा. प्रेषितांची कृत्य 26 अध्याय 20 वचन. तर पहिल्याने दिमिस्कातल्या लोकांना व यरुशलेमेत व सबंध यहुदा देशात आणि राष्ट्रांच्या लोकांनाही मी गाजवून सांगितले की पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी कामे करीत देवाकडे फिरा. हां, काय म्हटलंय पहा या ठिकाणी 20व्या वचनामध्ये. तर पहिल्याने दिमिश्कातल्या लोकांना व यरुशलेमेत व संबंध यहुदा देशात आणि राष्ट्रांच्या लोकांनाही मी गाजवून सांगितले. काय गाजवून सांगितले? बोला. पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी कामे करीत देवाकडे. मूर्तीपूजेचा, दारूबाजीचा, ही जे सगळ्या वाईट गोष्टी आहेत त्यांचा काय करा? कोणाकोणाला सांगितलं? तो म्हणतो दिमिश्कातल्या लोकांना, यरुशलेमेतल्या, वसईतल्या लोकांना, तलासरीतल्या लोकांना, पाटीलपाड्यातल्या लोकांना, उदव्याच्या लोकांना. हालेलुया. आपण नावं टाकू शकतो ना आपल्यासाठी, बरोबर ना? हां, दादरा नगर हवेलीवाले सगळ्यांना काय सांगितलं? तो म्हणतो पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी. हां, नुसता पश्चाताप नाही, पस्तावा आणि पश्चाताप यातला फरकच लोकांना कळत नाही. पस्तावा म्हणजे काय? की एखादी गोष्ट कोणी सांगितली की वाईट वाटतं, परंतु तो आपल्या मनात, आपल्या वागण्यात बदल करत तो जसा आहे तसाच राहतो. ऐकल्यावर थोडंसं वाईट वाटतं, हां हे चुकीचं केलं मी, देवा मला क्षमा कर. हा झाला पस्तावा. पण पश्चाताप म्हणजे काय? चूक दाखवल्यानंतर तो मनुष्य काय करतो? देवाकडे प्रार्थना करतो आणि निश्चय करतो याच्या पुढे ती चूक मी कधीच करणार नाही. याला म्हणायचं पश्चाताप. हालेलुया. आणि आपल्या पवित्र शास्त्रात अशी खूप उदाहरणं आहेत. आज 2 उदाहरणं आपण पाहू. एकानं पस्तावा केला आणि एकानं पश्चाताप केला. पस्तावा करणारा कोण होता पहा? तो होता अहाब राजा. कोण राजा? अहाब राजा. इस्रायलाचा 7वा राजा होता तो. आणि त्यानं सिदोनाच्या राजाची मुलगी, कोण नाही सांगणार काय नाव तिचं? अरे अहाबाची बायकोचं नाव नाही माहिती का तुम्हाला? तुमच्या तरी आहे का? टेन्शनमध्ये आले. स्वतःच्या बायकोचं नाव माहिती आहे ना? नशीब.
हालेलुया. आहाबाच्या बायकोचं नाव म्हणजे त्या राणीचं नाव काय होतं? इजबेल. आणि इजबेलने काय केलं होतं माहीत आहे? आहाब हा इस्रायलाचा राजा. इस्रायलामध्ये एकच देव, बरोबर? आणि त्या देवांची आज्ञा काय होती? मूर्तीपूजा करायची, कोणतेही वाईट कामं करायची. पण ही इजबेल जी होती ती इस्रायली नव्हती, ती परक्या देशातली होती. आणि ह्यानं तिच्याशी लग्न केलं. हिनं काय केलं? तिचे सगळे देव ह्याच्याकडे घेऊन आली, सगळ्या मूर्त्या आणल्या. आणि त्या जेवढ्या मूर्त्या, त्या मूर्त्यांना जे जे करावं लागायचं, काय ते लहान लहान मुलंसुद्धा तिथे तिला त्या देवांना ती अर्पण करायची. व्यभिचाराच्या गोष्टी तिथे केल्या जायच्या. सगळ्या वाईट गोष्टी तिने आहाब म्हणजे इस्रायलामध्ये आणल्या. आणि या राजानं तिला विरोध केला. किती प्रेम बघा तिच्यावर त्याचं. देवावरचं प्रेम नाही, बायकोवर जास्त प्रेम. बायकोने जे जे सांगितलं ते करत होता, पण देवानं सांगितलेलं करत नव्हता. हालेलुया. सगळ्या वाईट गोष्टी त्याने आपल्या राज्यामध्ये सुरू केल्या. आणि इजबेल म्हणजे सगळ्यात वाईट आत्मा तिच्यामध्ये होता, असं बायबलमध्ये लिहिलं आहे. मी नाही सांगत आहे, तुम्ही ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. बाल, तिच्या देवाचं नाव काय होतं? बाल देवताची ती उपासक होती. आणि तिच्या देवांची पूजा कशी करायची ती सगळं तिने सगळीकडे इस्रायलामध्ये पसरवलं. वाचूया 1 राजे 16 अध्याय 30 वचन. पहिला राजे 16 अध्याय 30 वचन. पान नंबर 470. आणि यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते अमरीचा मुलगा आहाब आपल्यापूर्वी जे होते त्या सर्वांपेक्षा अधिक करीत असे. काय लिहिलंय त्याच्याविषयी? त्याच्या अगोदर ज्या ज्या राजांनी केलं त्याच्यापेक्षा जास्त वाईट याने केलं, आहे की नाही? याचा पहिला नंबर लावायला पाहिजे. कशामध्ये? वाईट करण्यामध्ये. असं त्याच्याविषयी लिहिलंय बघा. काय लिहिलंय? आहाब याने शोमरोनात 30 ना. हां, आहाब यानं आपल्या पूर्वी जे होते त्या सर्वांपेक्षा तो देवाच्या दृष्टीने जे वाईट ते जास्तीत जास्त केलं, असं लिहिलं आहे. अजून पाहायचं आहे? 21 अध्याय काढा, 25 आणि 26. काय लिहिलंय पहा. तर यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते करायला ज्याने आपणाला विकले त्या आहाबासारखा कोणी नव्हता. त्याला त्याची बायको इजबेल प्रेरित असे. आणि त्याने मूर्तीला अनुसरून फार अंगळवाने कृत्य केले, जे अमोरी लोक यहोवाने इस्रायलाच्या संतानाकडून घालवले त्यांच्या सर्व दुष्टाईप्रमाणे त्याने केले. काय काय केले बघा, अजून सांगताय तिथे वचन 25. तर परमेश्वर यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते करायला त्यानं आपणाला विकलं म्हटलंय. कशासाठी विकलं? वाईट करायला विकलं. म्हणजे किती वाईट गोष्टी केल्या असतील त्याने देवाच्या दृष्टीने, विचार करा. आणि हे सगळं करायला प्रेरणा कोण देत होती? त्याची बायको. बायको सांगत होती असं कर, हा करायचा. बायकोंनो, नवऱ्याला चांगलं ते सांगा रे. आणि नवऱ्यानं चांगलं सांगितलेलंच करा, नाही तर म्हणाल आदामासारखं, हिने मला सांगितलं आणि मी खाल्लं. हालेलुया. हां, बोट दाखवू नका त्याच्याकडे. हिने मला सांगितलं आणि मी. हां, आपल्याला देवानं प्रत्येकाला चांगलं डोकं दिलं आहे आणि बुद्धी पण दिली आहे, हो की नाही?
देवाचं सत्य समजलं आहे, ज्ञान आहे, वचन मिळालेलं आहे. त्यामुळे कोणी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही, देव सांगतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. हालेलुया. 26व्या वचनात काय म्हटलं आहे? आणि त्याने मूर्तीला अनुसरून फार ओंगळवाणी म्हणजे घाणेरडी कामं केली. अशा वेळी देवानं डायरेक्ट त्याचा नाश करायला पाहिजे होता की नाही? तुम्ही आणि मी तिथे असतो तर काय केलं असतो? फार वाईट मनुष्य आहे, लटकवायला फासावर पटकन, फार वाईट, हो की नाही? पण मी मागाशी म्हणालो ना, आमचा देव खूप चांगला आहे. हालेलुया. आमचा देव खूप चांगला आहे. हालेलुया. आहाबानं इतकं सगळं वाईट केलेलं असलं तरी पण त्यानं आहाबावर डायरेक्ट नाश किंवा आपला क्रोध दाखवला नाही. त्याच्याकडे पण देवानं त्याच्या सेवकाला पाठवलं. हालेलुया. तुम्ही चांगले असा देवाच्या दृष्टीनं किंवा वाईट असा, देव प्रत्येकाला संधी देतो. हालेलुया. तुमच्यापर्यंत लोक देवानं देवाच्या सेवकांना पाठवलं की नाही पाठवलं? पाठवल्याशिवाय इथे आहात का तुम्ही? पाठवलं म्हणूनच आहात ना. हालेलुया. मग आहाब इतका वाईट होता, इतकी वाईट गोष्टी केलेल्या होत्या, तरीसुद्धा देवाचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. देवानं त्याला पण पश्चाताप करण्याची संधी दिली आणि म्हणून एलियाला त्याच्याकडे पाठवलं. कोणाला पाठवलं? एलियाला पाठवलं. सगळं मी वाचत नाही आहे, तुम्ही वाचा पाहिजे तर. राजे वाचा, पहिला राजे. मी महत्त्वाच्या गोष्टी फक्त सांगतो. आणि मग एलिया आहाब राजाकडे आला आणि त्यानं देवाचा निरोप त्याला दिला. काय सांगितलं पहा, पहिला राजे 21वा अध्याय, तो जो काढला आहे तो 21 ते 24. काय सांगितलं त्याने? पहा, मी तुझ्यावर वाईट आणतो व तुला अगदीच झाडून काढीन. आणि आहाबाच्या संतानातला प्रत्येक पुरुष, मग तो इस्रायलात कोंडलेला असो किंवा मोकळा सोडलेला असो, त्याला मी छेदून टाकीन. आणि ज्या चिडवणुकीने तू मला चिडवले व इस्रायलास पाप करायला लावले, त्यामुळे मी तुझे घराने नाबाटाचा मुलगा याराबाम याच्या घराण्यासारखे व अहियाचा मुलगा बाशा याच्या घराण्यासारखे करीन. इजबेलीविषयी तो यहोवा बोलला. तो म्हणाला, कुत्री इजबेलीला इस्रायलाच्या गावकुसाजवळ खातील. आहाबाचा जो नगरात मरेल त्याला कुत्री खातील आणि जो शेतात मरेल त्याला आकाशातील पाखरे खातील. काय सांगितलं? निनवेमध्ये योनाने काय सांगितलं? 40 दिवस शिल्लक आहेत, नंतर उद्ध्वस्त होणार. इथे एलियानं आहाबाला काय सांगितलं? बघा ना, इथे जरा आणखीन एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. सुरुवातीला फक्त 1-2 वाक्यातले संदेश होते ना. इथे आल्यावर संदेश जरासा वाढला आहे. पाप वाढलं की संदेश वाढतो. हालेलुया. बरोबर ना? आजच्या लोकांना पण आता 1 वाक्यात सांगून नाही पटत, जास्त सांगावं लागतं, जास्त समजावं लागतं. आणि देव ते पण काम करत आहे बिचारा. हालेलुया. कारण त्याची इच्छा कोणाचाही नाश. काय म्हटलं त्यानं? आहाबाला काय निरोप दिला पहा. पहा, मी तुझ्यावर वाईट आणतो व तुला अगदी झाडून काढीन. आणि आहाबाच्या संतानातला प्रत्येक पुरुष, मग तो इस्रायलात कोंडलेला असो म्हणजे कुठेही लपलेला असला किंवा मोकळा सोडलेला असला, त्याला मी काय करून छेदून टाकेन, नष्ट करून टाकेन. देवाचा निरोप आला त्याच्याकडे. आणखी काय म्हणतो? आणि ज्या चिडवणुकीने तू मला चिडवले व इस्रायलास पाप करायला लावले, त्यामुळे तुझं घराणं नबाटाचा मुलगा याराबाम याच्या घराण्यासारखे आणि अहिबाचा मुलगा बाशा याच्या घराण्यासारखं करून टाकेन. पुढे काय म्हणतो तो? आणि इजबेलविषयी यहोवा बोलला. तो म्हणाला, कुत्री इजबेलीला इस्रायलाच्या गावकुसाजवळ खातील. किती भयंकर आहे ना मरण. कुत्री खातील. एक कुत्रं नाही हो, कुत्री म्हटलंय. म्हणजे कितीतरी कुत्री तिच्या शरीरावर तुटून पडतील आणि तुकडे तुकडे पाडून तिला खातील. चांगलं मरण आहे, भयंकर आहे. आहाबाचा जो नगरात मरेल त्याला सुद्धा कुत्री खातील आणि जो शेतात मरेल त्याला आकाशातली पाखरे खातील. आला देवाचा संदेश.
मग हे ऐकल्यावर काय करायला पाहिजे होतं याने? बोला ना. निनवेने एका शब्दातली गोष्ट ऐकली आणि त्यांना परिणाम लगेच कळले. याला एवढं डिटेलमध्ये सांगितलं, याने किती पश्चाताप करायला पाहिजे होता? बरोबर की नाही? केला का पश्चाताप? केला का? बोला ना. नाही कसं? बघा ना, वाचा ना 27 वचनात. 27 वचनात वाचा, काय केलं बघा त्याने. आणि असे झाले की अहाबाने हे शब्द ऐकले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून हां. अंगावर तरट नेसून उपवास केला हां. आणि तो तरट पांघरून निजला व हळू चालला. तुम्ही काय म्हणता पश्चाताप नाही केला म्हणून? काय वाचत नाही, काय नाही. निनवेतल्या लोकांनी फक्त गोंडताट नेसला आणि राखेमध्ये बसलं. बरोबर ना? याने तर किती केलंय बघा. याने काय केलं? आपली वस्त्र फाडून टाकली. हां. आणि काय म्हटलंय? तरट. याने पण गोंडताट नेसला, उपवास केला आणि त्याच्यावर त्या तरट नेसून त्याच्यावर तो निजला. पश्चाताप नाही का? अरे हो की नाही? हो. बघूया. आज तुमचे भरपूर बोल्ड होत आहेत. दांड्या उडवतो टाकतं सगळ्या. हे ऐकल्यावर त्याला वाईट वाटलं आणि त्यानं काय केलं? देवासमोर खूप पश्चाताप केलं झालाय असं फक्त दाखवलं. जर त्याला खरोखर पश्चाताप झाला असता तर त्यानं काय केलं असतं? त्याच्या राज्यात होणारी मूर्तीपूजा पहिली थांबवली असती. जी जी उपासना इतर देवतांना त्या इजबेलीच्या सांगण्यावरून केली जात होती ती त्याने बंद केली असती. पण ते सगळं बंद केलं का त्यानं? ती वाईट गोष्टी, कुमार्ग सोडले का त्याने? ते सगळं काहीही सोडलं नाही, फक्त वस्त्र फाडली. हालेलुया. त्याने आपले मार्ग बदलले, त्यानं आपलं मन बदललं, त्याने केलेल्या गोष्टींचा पश्चाताप केला. म्हणून म्हटलं काय केलं त्याने? पस्तावा केला. देवाकडून निरोप आल्यानंतर त्याला खूप मोठं टेन्शन आलं. आता काय माझं होणार देवा? आपण पण एखाद्याला चूक दाखवून देतो तेव्हा तो काय करतो? अरे बापरे, इतकं भयंकर झालं काय? काही काही लोक इथे येऊन बघत सुद्धा बोललेत ना. मी 2-3 मुलींना बघितलंय. जगामध्ये गेल्या, इकडे आल्या कशाला, आणि मग काय नाटक केलं, रडल्या, मला क्षमा करा, मी झालं काय ते. परत 1 महिन्यानंतर बघितलं तर परत तीच करायला गेली. हा काय आहे? तुमच्या समोर उदाहरण आहेत की नाही? कळलंय की नाही मंडळीत असं? मग हा पश्चाताप होता का इथे येऊन? नाटक केलं होतं की नाही? देवासमोर सगळी सोंग, ढोंगपणा, लबाडी. आहाबानं तेच केलं. परिणाम काय झाले? देव म्हणाला होता ना इजबेलीला कुत्रे खातील म्हणून. वाचा पुढे. खाल्लं, कुत्रेनीच खाल्लं तिला. आहाबाला म्हटलं होतं ना तू मेल्यावर तुझं रक्त कुत्री खातील, तसंच झालं. वाचा. देव आपला शब्द पाळत नाही. तो म्हणाला तुमचं चांगलं करेन तर तो चांगलं करणारच, आणि तो म्हणाला की तुमचं मी वाईट करेन तर करणारच. हालेलुया. आम्ही त्याच्या वचनाला कसा प्रतिसाद देतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हालेलुया. म्हणून प्रियांनो, वचन ऐकताना त्यावेळेला नुसतं ते ऐकून सोडू नका. दर रविवारी आपल्यासाठी काही ना काहीतरी देवाकडून असतंच की आपण आपल्या स्वतःच्या गोष्टींना बाजूला टाकलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे, नम्र झालं पाहिजे, गुडघे टेकले पाहिजेत.
नुसते येऊन ऐकत असाल आणि निघून जात असाल तर तुम्ही पस्तावाच करणार आहात. आहाबासारखंच होईल. तुम्हाला माहीत आहे आणखीन एक पस्तावा करणारं नवीन करारामध्ये उदाहरण आहे. कोण आहे तो? येशू बरोबर राहणारा यहुदा इस्करियोत. हा प्रभू येशू बरोबर राहत होता, प्रभू येशू बरोबर जेवत होता, प्रभू येशू बरोबर फिरत होता, चिन्ह चमत्कार बघत होता, स्वतः पण करत होता. प्रभूचे शिष्य करत होते म्हटलं नाही का? बरोबर की नाही? अरे बरोबर की नाही? मग याने काय केलं? फक्त 30 रुपयांच्या नाण्यांसाठी प्रभू येशूला विकलं. किती छोटीशी चूक बघा. छोटासा मोह, पैशाचा छोटासा मोह. काय म्हणतो प्रभू त्याच्याविषयी? हा माणूस जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. हे वाक्य खूप छोटं आहे, पण त्याचे परिणाम ते किती भयंकर आहेत लक्षात येतात का तुमचं? कधी म्हणतात लोक असं, जेव्हा एखादा गावगुंड असतो ना, जो कधीच लोकांना जुमानत नाही, त्यावेळेला लोक बोलतात ना, अरे हा कशाला जन्माला आला. आणि प्रभू यहुदाविषयी असं बोलला. तुम्हाला वाटतं आपल्याविषयी देवानं असं बोलावं? कारण आपण पण त्याचे चमत्कार बघतोय, त्याच्याबरोबर चालतोय, वचनं ऐकतोय, त्याचा अनुभव घेतलाय, पश्चाताप केलाय, त्याच्याकडे आलोय, आणि मग छोट्याशा गोष्टीसाठी, कुठलं तरी एका पापासाठी आपण प्रभूपासून दूर जाऊ, तर देव आम्हाला सुद्धा हेच म्हणेल, हा मनुष्य जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. सांभाळायचं आहे, खूप सांभाळायचं आहे. हालेलुया, हालेलुया. पण पश्चातापाचं एक सुंदर उदाहरण सुद्धा पवित्र शास्त्रात आहे. आपण आहाबाचं उदाहरण पाहिलं. त्यानं पश्चाताप नाही केला, त्यानं पस्तावा केला. दुसरं उदाहरण आपण पाहू. दुसरं उदाहरण आहे मनश्शेचं. दुसरा इतिहास 33वा अध्याय वचन 1 ते 9. दुसरा इतिहास 33वा अध्याय आणि वचन 1 ते 9. पान नंबर 6 से दुसरा इतिहास 33 अध्याय पहिलं वचन. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता आणि त्याने यरुशलेमेत 55 वर्ष राज्य केले. आणि जी राष्ट्रे यहोवाने इस्रायलाच्या संतानांकडून घालवली होती त्यांच्या अवघड कर्माप्रमाणे यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते तो करीत असे. कारण जी उंच स्थाने त्याचा बाप हिजकिय्या याने मोडून टाकली होती ती त्याने पुन्हा बांधली. आणि त्याने बालमूर्तीसाठी वेद्या उभारल्या व एसेरा देवीची झाडे केली व आकाशाच्या सर्व सैन्याला भजून त्यांची सेवा केली. यहोवाच्या ज्या घराविषयी यहोवाने म्हटले की होते की यरुशलेमेत माझे नाव सर्व काळ राहील त्यात त्याने वेदा बांधल्या. आणि यहोवाच्या घराच्या दोन्ही अंगणात त्याने आकाशाच्या सर्व सैन्यांसाठी वेद्या बांधल्या. आणि हिन्नोमाच्या मुलाच्या खोरात त्याने आपली लेकरे अग्नीत होम करून अर्पिली. आणि तो सकून मुहूर्त मानित असे व जादूगिरी व चेटकी करीत असे आणि भूतसंचारी व दैवज्ञ यांच्याशी वहिवाट ठेवीत असे. यहोवाला चिडवायला त्याच्या दृष्टीने जे वाईट ते तो फार करीत असे. आणि त्याने केलेल्या कोरीव मूर्तीची प्रतिमा त्याने देवाच्या घरात ठेवली. त्याविषयी तर देवाने दावीद व त्याचा मुलगा सलमोन यांना म्हटले होते की या घरात व मी इस्रायलाच्या सर्व संत वंशातून निवडून घेतलेल्या यरुशलेमेत मी आपले नाव सर्व काळ ठेवीन. आणि जी भूमी मी तुमच्या पूर्वजास नेमून दिली तिच्यावरून मी इस्रायलाचा पाय आणखी काढून घेणार नाही. मात्र जे मी त्यांना आज्ञा पिले म्हणजे जे सर्व नियमशास्त्र व नियम व न्याय मोशेला दिले त्या सर्वांप्रमाणे करायला त्याने जपावे. काय लिहिलंय पा मनश्शेविषयी काय लिहिलंय? हालेलुया. किती जणांना ऐकायचं आहे? लक्ष आहे का माझ्याकडे? हालेलुया. ऐकायचं आहे? पश्चातापाचं सुंदर उदाहरण.
हां, मनश्शेचं उदाहरण आहे. काय लिहिलंय त्याच्याविषयी? दुसऱ्या वचनात, जी राष्ट्रे यहोवाने इस्रायलाच्या संतानांपुढून घालवली होती त्यांच्या ओंगळ म्हणजे वाईट कर्माप्रमाणे यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते तो करीत असे. आहाबाच्याविषयी पण हेच लिहिलं आहे, मनश्शेविषयी पण तेच लिहिलं आहे. म्हणजे हे दोघे सारखेच होते, बरोबर की नाही? तिसरं वचन, कारण जी उंच स्थाने त्याचा बाप हिजकिया याने मोडून टाकली होती. बापानं काय केलं होतं? मंदिरं, मूर्तीची मंदिरं होती ती मोडून टाकली होती. यानं काय केलं? ती परत बांधली. चांगलं काम केलं का? हॅलो, जागे आहेत का? बोलत नाहीत ते. तुम्ही बोलला नाहीत तर मला झोप येते इकडे. हालेलुया. हां, तर काय म्हटलंय त्याने पुढे? चौथं वचन नाही, तिसऱ्या वचनात, हिजकियाने मोडून टाकली होती ती त्याने पुन्हा बांधली आणि त्याने बालमूर्तीसाठी वेद्या उभारल्या, अशेरा देवीची झाडे केली, आकाशाच्या सर्व सैन्याला भजून त्यांची सेवा केली आणि यहोवाच्या दृष्टीने यहोवाच्या ज्या घराविषयी यहोवाने म्हटले होते की यरूशलेमेत माझे नाव सर्व काळ राहील, त्यात त्याने काय केल्या? मूर्तीच्या वेद्या बांधल्या. आणि यहोवाच्या घरात दोन्ही अंगणात त्याने आकाशाच्या सर्व सैन्यांसाठी वेद्या बांधल्या. हिमनोमाच्या मुलाच्या खोऱ्यात त्याने आपली लेकरं वेद्या बांधल्या, मूर्त्या बांधल्या. आणि काय केलं? लेकरं पण अग्नीमध्ये जाळली देवाला खुश करायला. बघा लिहिलंय तिथे, मी नाही सांगत. आपली लेकरं अग्नीमध्ये होम करून अर्पण केली. पुढच्या गोष्टी आपण वाचा. हे आपण केलंय की नाही? शकून मूर्त मानित होतो की नाही? ते पण मानित होते बघा. जादूगिरी करत होतो की नाही? तो पण करत होता. चेटकी करत होतो की नाही? तो पण करत होता. भूत संचारी भूताकडे बाबाकडे जात होतो की नाही? भविष्य पाहायला भटाकडे जात होतो की नाही? मनश्शे आपल्या राज्यात या सगळ्या गोष्टी करत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे? देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी आहेत. हालेलुया. काय म्हटलंय? त्याने केलेल्या कोरीव मूर्तीची प्रतिमा त्याने देवाच्या घरामध्ये ठेवली. वेगवेगळ्या मूर्त्या बनवून घेतल्या. आजही तसंच चाललंय बघा. या माऊलीची मूर्ती, त्या माऊलीची मूर्ती, ह्या संताची मूर्ती, त्या संताची मूर्ती, येशूची या पोजमधली मूर्ती, येशूची त्या पोजमधली मूर्ती. सगळीकडे मूर्त्यांचा बाजार. देव म्हणतो करू नका, हे करायला लागलेले आहेत. हालेलुया. तेव्हा त्यांनी येशूचं ऐकलं नाही, योहानाचं ऐकलं नाही, आजही ते ऐकत नाही आहेत. फक्त जात आहेत आणि राख लावून घेत आहेत बस. म्हणजे आहाबाला निदान पस्तावा तरी झाला. त्यांनी वस्त्र फाडली, त्याने उपवास केला, त्यांनी निदान दाखवलं तरी. परंतु आत्ताची पिढी हे सुद्धा करत नाही आहे. काय भयंकर स्थिती असेल लोकांची. हालेलुया. हां, मग काय म्हटलंय त्यानं? सर्व जे देवाच्या दृष्टीने वाईट ते त्यानं केलं. हालेलुया. पण इथे पण देवानं मनुष्यवर डायरेक्ट आपला राग आणलेला नाही. हालेलुया. मी म्हणालो ना आमचा देव खूप हालेलुया. म्हणून आपण टिकलोय हो. नाही तर आपले काय उचापते कमी आहेत का रोजच्या? हो की नाही? हो म्हणत नाही आहेत. सावध झाले आता. हां, आपली पण लावली असती की नाही देवाने बरोबर? एक तरी सापडला असता इकडे. रोज रोज जर देवाने आपल्या गोष्टींचा लगेच तिथल्या तिथे न्याय केला असता तर एकाला पण संधी नसती मिळाली. पण आमचा देव तो खूप प्रेमळ आहे, तो खूप कृपाळू आहे, तो वाट पाहतो,
तो माणसांसारखा नाही आहे. हालेलुया, हालेलुया. कारण त्याला कोणाचाच नाश करायचं नाही आहे. म्हणून मनश्शेकडे सुद्धा त्यानं आपल्या एका सेवकाला पाठवलं. कुठे गेलो ते? 10वं वचन. येस. आणि यहोवा मनस्सेशी व त्याच्या लोकांशी बोलला, परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही. यामुळे यहोवाने अश्शूराच्या राज्याच्या सैन्याचे सरदार आणले आणि त्यांनी मनश्शेला आकड्यांनी धरले व बेड्या घालून बाबेलास नेले. हां, काय झालं? असं त्यानं देवाच्या विरुद्ध सर्व गोष्टी केल्यामुळे 10 ते आपण वाचलं 9 ते 11 वाचलं की देवानं काय केलं? त्याच्यावर संकट आणलं आणि त्याला काय केलं गेलं आहे? धरलं आणि बेड्या घालून कुठे नेलेलं आहे? बाबेलास. म्हणजे जणू कैदी झाला तो. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं 12व्या वचनामध्ये काय केलं त्याने. आणि तो दुःखात होता, तेव्हा त्याने यहोवा आपला देव याला विनंती केली. येस. आणि तो आपल्या पूर्वजांच्या देवापुढे फार नम्र झाला हालेलुया. आणि त्याने त्याची प्रार्थना केली. मग त्याने त्याची विनंती मान्य करून त्याची काकडू टेकली व त्याला यरुशलेमेस त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा यहोवा हाच देव आहे असे मनस्सेनं ओळखलं. संकट आल्यावर ह्याचं मन बदललं. देवानं काय केलं? त्याच्यावर संकट पाठवलं. आणि मग 12व्या वचनात काय म्हणतो? तो दुःखात होता तेव्हा त्याने आपला देव यहोवाला विनंती केली. हालेलुया. आपल्यापैकी कोणी दुःखात आहे काय? दुःख करत रडत बसायचं नाही, पश्चाताप करून देवाकडे विनंती करायची. हालेलुया. आणि तो आपल्या पूर्वजांच्या देवापुढे फार नम्र झाला आणि काय केलं? त्याने प्रार्थना केली. यांनी तर वस्त्र फाडलेली नाही आहेत बघा. प्रार्थना केली आणि मग देवानं त्याचं मन ओळखलं की हा पश्चाताप हा खरा पश्चाताप आहे. आणि म्हणून काय म्हटलंय पहा, देवानं त्याची विनंती मान्य करून त्याची काकळूत ऐकली व त्याला यरुशलेमेस त्याच्या राज्यात परत आणले. आणि तेव्हा यहोवा हाच देव आहे हे मनश्शेने ओळखले. हालेलुया. आम्ही ओळखलंय का? येशू हाच देव आहे, यहोवा हाच देव आहे. हालेलुया. आणि हे ज्या वेळेला त्याने ओळखलं, हे जेव्हा त्याला समजलं, त्याचं मन बदललं. त्याने काय केलंय बघा, पुढे वाचा 15 आणि 16 वचन. आणि त्याने यहोवाच्या घरातून परके देव व मूर्ती काढली. काढून टाकलं. हालेलुया. आणि काय केलं? यहोवाच्या घराच्या डोंगरावर यरुशलेमेत ज्या सर्व वेद्या त्याने बांधल्या होत्या त्याही काढून फेकून दिल्या. 16 वचन. आणि त्याने यहोवाची वेदी बांधून तिच्यावर यज्ञ केले, उपकार स्तुतीची अर्पणी केली. आमेन. आणि यहोवा इस्रायलचा देव याची सेवा करायला त्याने यहुदाला आज्ञा केली. हालेलुया. कळलं? हा आहे पश्चाताप. हा काय आहे? केलेली चूक दुरुस्त केली, नुसतं दाखवलं नाही. आबानं नुसती शोबाजी केली, मनश्शेने खरा पश्चाताप केला. हालेलुया. आणि म्हणून देवानं त्याला त्याचं राज्य परत दिलं. आणि कशासाठी परत दिलं? तर तुझ्या राज्यामध्ये आता मला बघू दे तुझा पश्चाताप किती. काय म्हटलं मगाशी वचन वाचलं? पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य ते फळ द्या. योग्य अशी कामे करा, देवाकडे फिरला बघा. हालेलुया. मनश्य देवाकडे फिरला. आज जर आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे कळलं, त्यांनी जर पश्चाताप केला, तर ते 41व्या दिवशी बसतील दारू प्यायला? बसतील का? जातील मूर्तीपूजा करायला? जातील व्यभिचार करायला, भांडणं करायला? पश्चाताप आम्हाला काय करतो? पूर्णपणे बदलून टाकतो.
हालेलुया. आणि देवाला तो पश्चाताप आहे. हालेलुया. म्हणून या 40 दिवसात उपवास करा, प्रार्थना करा, पश्चाताप करा, देवाकडे आरोळी करा. याच्यासाठी देवानं आम्हाला हे दिवस दिलेले आहेत. आणि मग 41व्या दिवशी आम्हाला काय करायचं आहे? प्रभूचं खरं दुःख सहनाचं आठवण करायची आहे. गुड फ्रायडे. हालेलुया. शेवटचा दिवस, शेवटची संधी त्या दिवशी. आमेन. कारण मग पुन्हा रविवारी आमचा देव उठणार. कुठून? कबरेतून, आमच्यामधून. हालेलुया. तो कबरेतून जिवंत झालेला खूप वर्ष झाली, आता आपल्यामधून जिवंत झालेला दिसू दे लोकांना. बरोबर की नाही? हालेलुया. म्हणून हे 40 दिवस आपल्याला वापरायचे आहेत. हालेलुया. जे पश्चाताप करतात त्यांना तो नक्कीच क्षमा करेल. म्हणून नुसतं वाईट झालंय, वाईट वाटतंय ते दाखवायचं नाही. आम्हाला राख फासायची गरज नाही आहे. हालेलुया. हालेलुया. नुसती राख फासून काहीच फायदा नाही. कामं बदलली पाहिजे, तो कर्म बदललं पाहिजे. हालेलुया. कुमार्ग निघून गेले पाहिजेत. मूर्तीपूजा, दारू, भांडणं पूर्णपणे जीवनातून नष्ट झाली पाहिजेत. आणि त्यासाठी देवाकडे आलं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे, त्याच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे. हालेलुया. निनवेमध्ये योनाचं ऐकलं गेलं. योहानाच्या काळामध्ये काही लोकांनी योहानाचं ऐकलं, येशू असताना येशूचं ऐकलं. आज येशूचा आत्मा, येशूचं वचन आम्हाला घेऊन आमच्याकडे पण कोणीतरी येत आहे. जर आम्ही त्याचं ऐकू तर आम्हाला त्या काळी निनवे बरोबर उभं राहता येईल. हालेलुया. नाहीतर आम्हाला संधी नाही. नाशाशिवाय दुसरं काहीही नाही. आमेन. रोमकरासपत्र 3 अध्याय वचन 23. रोमकरासपत्र 3 अध्याय वचन 23. पान नंबर 1359. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. आपल्यामधून देवाचा गौरव होतो आहे का? स्वतःला हा प्रश्न विचारा. माझ्या वागण्याने, माझ्या बोलण्याने, माझ्या प्रार्थनेला येण्याने देवाचा गौरव होतोय का? जर होत नसेल तर याचा अर्थ अजूनही मी पापामध्ये आहे. ऐकतायत सगळेजण मी काय म्हणालो? जर आपल्यामुळे देवाचा गौरव होत नसेल तर याचा अर्थ काय आहे? अजूनही मी पापामध्ये. आणि मी वचन काय लिहिलं आहे? सर्वांनी पाप केलेलं. बोला ना. सर्वांनी पाप केलेलं. मग पश्चाताप कोणी एकानीच करायला पाहिजे का? मग पश्चाताप पण सर्वांनीच केला पाहिजे ना. हां. हालेलुया. जर सर्वांनी पाप केलाय तर पश्चाताप पण सर्वांनी केला. पण लोक करतायत का? तुम्ही करणार का? हे महत्त्वाचं आहे. आपल्याला लोकांकडे बोट नाही दाखवायचं आहे, आपल्याला स्वतःलाच विचारायचं आहे. हालेलुया. हां. काही लोकांनी चर्चमध्ये जाऊन राख फासून घेतली आणि घरी आले, काम संपलं. हालेलुया. आम्हाला तसं करायचं नाही आहे. राख फासून घेणं, गोंडताट नेसणं म्हणजे अगदी खूप खोलवरचा पश्चाताप करणं, शोक करणं, केलेल्या कृत्यांचं, वाईट कामांचं शोक, वाईट वाटणं, जाणीव होणं पापाची, आणि म्हणून देवाकडे वळणं. हालेलुया. देवाकडे वळणं हे महत्त्वाचं आहे. नुसतं राख लावण्याचा शॉर्टकट नको आहे देवाला.
पण काही लोक इतके हुशार आहेत आजकालचे, ते काय म्हणतात, आम्ही काय वाईट केलं आहे, मी कुठे काय पाप केलं आहे, मी तर कोणाचं कधीच वाईट केलं नाही. बोलतात की नाही? तुम्हाला कोण भेटलेत की नाही असे? भेटले? अरे भेटले की नाही? मग बोला ना भेटले म्हणून. तेवढं बोलायला पण जड जातं आहे वय. हां, मला भेटलेत असे म्हणून सांगितलं तुम्हाला. मी कोणाचं काय वाईट केलं आहे? मला कशाला असं व्हायला पाहिजे? पण वचन म्हणतं सर्वांनी पाप केलं आहे. सांगा त्यांना हे. आणखीन एक सांगा वचन, 1 योहान 1 अध्याय वचन 8. पहिला योहान 1 अध्याय वचन 8, पान नंबर 1475. आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्यामध्ये खरे पण नाही. काय लिहिलंय बघा, आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हटले तर आपण कोणाला फसवतो? हां, स्वतःलाच फसवतो आणि आपल्यामध्ये खरे पण म्हणजे खोटारडे आहोत. जर असं कोण म्हणत असेल तर त्याला म्हणा, मी नाही, देवाचं वचनात असं लिहिलं आहे, तू खोटारडा आहेस. हालेलुया. तू देवाला नाही, तू स्वतःला फसवतो आहेस. कारण वचन म्हणतं सर्वांनी पाप केलं आहे, म्हणून पश्चाताप पण सर्वांनी केलाच पाहिजे. हालेलुया. त्याच्या उलट 9व्या वचनात म्हटलं आहे, परंतु जर कोणी आपले पापे पदरी घेतली तर तो न्यायी आणि विश्वासू आहे, तो तुम्हाला सर्व पापांची क्षमा करेल. हालेलुया. तो तुमचा नाश होऊ देणार नाही. हालेलुया. तो न्यायाच्या दिवशी तुम्हाला उठवेल. हालेलुया. तो म्हणेल, ये भल्या आणि विश्वासू दासा, हे राज्य तुझ्यासाठी ठेवलं आहे, कारण तू माझे शब्द ऐकून आपलं मन बदललंस. धर्म नाही बदललास, मन बदललंस. हालेलुया. धर्म बदलून काय फरक पडत नाही हो. ख्रिश्चनाचा हिंदू झाला किंवा हिंदूचा ख्रिश्चन झाला काय फरक पडतो? उलट हिंदूचा ख्रिश्चन झाला तर कमी पितं तर जास्त प्यायला लागेल. का कॅथलिक लोक जास्त पितात आमच्यापेक्षा? बरोबर ना? फरक काय पडणार आहे का? धर्म बदलून काहीच फरक पडत नाही. मन बदललं पाहिजे. हालेलुया. देवाला आमचं मन हवं आहे. आमेन. आणि म्हणून आजच्या दिवशी या आपण सगळेजण आपले डोळे बंद करू. छोटे छोटे बारीक